मार्गदर्शनाखाली आज जवळपास 1500 असे विद्यार्थी आम्ही दिलेले आहेत की त्यांना चारी वेद कंठस्थ आहेत असे 1500 विद्यार्थी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत। गीता परिवाराची स्थापना परमपूज्य स्वामीजींनी बालसंस्काराच्यासाठी म्हणून केली आणि मनात संस्कार रुजवण्यासाठी म्हणून ही स्थापना केली। आणि कोविडच्या काळावधीमध्ये कोविड हे गीता परिवाराला एक वरदान ठरलं आणि आज ई लर्निंगच्या माध्यमातून जवळपास 140 देशातून 8 लाख लोकांनी गीतेचा पाठ क्लास केलेला आहे, गीतेचा क्लास केलेला आहे 8 लाख लोकांनी। लेटेस्ट आकडा मी सांगतो 10.5 लाख लोकांनी हा म्हणजे याच्यानंतर काही क्लासेस झाले होते तर 10.5 लाख लोकांनी हे गीता पाठ केलेली आहे। तर अशा प्रकारचे हे एक काम स्वामींच्या माध्यमातून केलं जातं। त्यानंतर शिबिरं घेतली जातात ज्यामध्ये आपल्याला साधना शिकवली जाते। स्वामींच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे हिंदू चेतना जागृतीचं काम आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल जर स्वामीजीचं तुम्ही प्रवासाचं शेड्यूल पाहिलं तर आज दिल्लीमध्ये, उद्या मुंबईमध्ये, परवा दिवशी कलकत्त्यामध्ये, चौथ्या दिवशी लंडनमध्ये, तर अशा प्रकारे दररोज एक फ्लाईट अशा प्रकारे घेऊन रात्रीचा प्रवास, दिवसा पूर्ण काम आणि आम्ही पाहून थकवून जातो। आम्ही बऱ्याच वेळेला आमच्या ट्रस्टमध्ये स्वामींना सांगतो स्वामीजी आता हे पाहता आपण कुठंतरी अशा प्रकारचा एवढा मोठा हा प्रवास थांबवायला पाहिजे, परंतु स्वामीजी आम्हाला हो म्हणतात पण त्यांना जे करायचं तेच करतात। तर अशा प्रकारे संपूर्ण राष्ट्रात जे चैतन्य निर्माण करायचं काम परमपूज्य स्वामींच्या माध्यमातून चाललेलं आहे। आपण प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी त्यांचं ते भाषण ऐकलेलं असेल, 9 मिनिटाचं भाषण, की ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अभिमानानं केलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचे राजे आहेत आणि त्याच्यावरती आज आपल्याला त्यांच्या वाणीतून ऐकण्यासाठी म्हणून मिळणार आहे। मी याच्यापेक्षा जास्त वेळ न घेता परमपूज्य स्वामींच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत करतो आणि त्यांना विनंती करतो की या छत्रपती शिवाजी महाराज भारतातील प्रथम मराठीतून होणाऱ्या कथेस सुरुवात करावी। जय श्रीराम। धन्यवाद मिनियाजी। आज स्वामीजींकडून कथा ऐकल्यानंतर कथा प्रसंग प्रत्यक्ष इथं साकारण्यात येणार आहे। 4 दिवस असे वेगवेगळे कथाप्रसंग साकारण्यात येणार आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला स्वामीजींकडून ऐकायचे। मी स्वामीजींना विनंती करतोय त्यांनी आपल्या निरूपणाला प्रारंभ करावा।
क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.